हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. सकाळचे वाजलेले आहेत जवळपास 9:15 होत आलेले आहेत. बाहेर पाऊस पडतोय आणि मला असं वाटतं की पावसाळा लवकरच सुरू झालाय की काय. याला वळवाचा पाऊस म्हणतात. तर आज सकाळपासूनच थोडीशी मनाला हुरहुर लागली होती. तर इथे मी माझं सकाळचं सगळं आवरलं, झाडलोट केली, अंघोळ वगैरे केली आणि आता इथे दिवाबत्ती करून घेते. थोडीशी मनाला शांतता मिळेल म्हणून. तर आता तसं का वाटतंय ते देखील मी सांगते. तर काल रात्री मी म्हणजे सकाळी जेव्हा उठले होते तर सकाळी उठल्यानंतर सगळं आवरलं माझं आणि मग सहजच हातामध्ये जेव्हा फोन घेतला त्यावेळेस फोनमध्ये बऱ्याच जणांच्या स्टेटसला ऑपरेशन सिंदूर म्हणून दिसलं. तर मी सांगितलं लाईट वगैरे आता थोडीशी गेली होती रात्री देखील आणि सकाळी देखील आता लाईट गेली होती, परत आली आहे. त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हे काय आहे हे मला काही कळालं नाही आणि मग ज्यावेळेस मी बरेचसे शॉर्ट्स आणि व्हिडिओ बघितले त्यावेळेस मला कळालं की पहलगाममध्ये जो आपल्या भारतीयांवरती पाकिस्तानी आतंकवाद्यांनी जो हल्ला केला होता त्यामध्ये भरपूर असे भारतीय मारले गेले. तर त्यांचाच बदला घेण्यासाठी पाकिस्तानमध्ये रात्री 2 वाजता भारताकडनं हमला करण्यात आला, म्हणजे हल्ला करण्यात आला. तर ते जे ऑपरेशन सिंदूर होतं ते सक्सेस झालं आणि त्याबद्दल बऱ्याच जणांच्या स्टेटसवरती दिसलं होतं. तर बघून छान वाटलं, म्हणजे कुठेतरी न्याय मिळाल्यासारखं वाटलं आणि थोडीशी मनाला हुरहुर देखील वाटली. तर आता हे सगळं मी बोलतेच आहे, तोपर्यंत इथे मी माझं डेली रुटीन देखील तुमच्याशी शेअर करते. तर आज सकाळी नाश्त्यासाठी मी इथे उपमा बनवलेला आहे. बाहेर पाऊस पडतोय आणि म्हणून म्हटलं की चला गरमागरम मस्त मसाला चहा देखील बनवून घेऊया. गरमागरम उपमा आणि मस्तपैकी गरमागरम मसाला चहा, तर असा आजचा माझ्या स्वतःच्या नाश्त्याचा बेत आहे. तर उपम्यासाठी ना इथे मी पाणी उकळत ठेवलंय. तर आता बऱ्याच जणांना वाटेल की ऑपरेशन सिंदूर सक्सेस झालेलं, मग इतकं हुरहुर वाटायला काय झालं, म्हणजे ही तर आनंदाची गोष्ट आहे. तर हो, ही आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. पण मला असं वाटतंय की जे ऑपरेशन सिंदूर सक्सेस करण्यासाठी जे आपले भारतीय जवान गेले होते तर त्यांच्या घरातलं वातावरण आता सध्या कसं असेल. म्हणजे म्हणतात ना की आपला भारतीय जवान ज्यावेळेस भारतीय सीमा बॉर्डरवरती ज्यावेळेस लढण्यासाठी उतरतो त्यावेळेस त्यांच्या घरातलं वातावरण खूप भावूक होऊन जातं. तर तसंच त्यांच्या ज्या घरातल्या ज्या महिला आहेत, आई म्हणा किंवा त्यांच्या ज्या बायका असतील, तर त्यांचं मन चित्त काही थाऱ्यावर नसेल. कारण की आपला माणूस जो बॉर्डरवरती लढायला गेलेला आहे तो सुखरूप यावा यासाठी सगळ्यांचं चित्त तिकडे लागलेलं असेल. तर हा सगळा सकाळपासून माझ्या डोक्यात विचार होता की काय असेल त्या महिलांची मनस्थिती. तर इथे ना मी अद्रक आणि एक वेलची ठेचून चहामध्ये घातली आहे. तर गुळाचा चहा करणार आहे, गुळ काय घातला नाही. छान असा चहा उकळून झाल्यानंतर मग गुळ घालणार आहे मी त्यामध्ये. दूध घातलंय आणि आता उकळून आता घेते ते. तर थोडंसं आता चहापत्ती देखील घातली आणि आता चहा मस्तपैकी तयार करून घेते. तर हे ऑपरेशन सिंदूर पाहत असताना भरपूर सारे आपल्या भारतीय जवानांचे व्हिडिओ देखील मी पाहिले, जुने असतील आणि काही नवीन देखील मी पाहण्यात आले. तर खूप गर्व वाटलं मला आपल्या भारतीय जवानांवरती आणि पहलगाममध्ये जो हल्ला करण्यात आला आपल्या भारतीयांवरती, त्यामध्ये आपले भारतीय मारले गेले त्याबद्दल दुःख देखील झालं. म्हणजे असं नव्हतं व्हायला हवं होतं, पण आता जे झालं त्यावरती बदला म्हणून आता हा जो अटॅक करण्यात आला पाकिस्तानवरती, तर ते कुठेतरी मनाला दिलासा देणारं वाटलं की चला, जे आपले भारतीय लोक मारले गेले त्यांना न्याय कुठेतरी मिळाल्यासारखा वाटला. तर इथे चहा ओतून घेतलाय आणि त्यामध्ये चमच्याभर गूळ घातलाय. मस्तपैकी आता ह्याला विरघळून घेते आणि आता मस्तपैकी गरमागरम उपमा हा आहे माझा आजचा नाश्ता. तर ना आता हे सगळं मी माझा नाश्ता वगैरे करून घेते तोपर्यंत ना लगेचच लाईट गेली आणि म्हणूनच काल माझा व्हिडिओ आला नाही. कारण की लाईट जवळपास 3 ते 4 तास गेली होती आणि व्हिडिओ देखील बघा आता हा अंधारामध्ये थोडासा दिसतोय. बाहेर उजेड आहे पण किचनमध्ये थोडासा अंधार दिसतोय. तर आता लाईट तर गेली आहे आणि न्यूज वगैरे तर काय बघायला भेटणार नाही. थोडंसं मोबाईलवरती मी बऱ्याचशा न्यूज बघितल्या, अपडेट बघितल्या, नक्की काय चालू आहे ते. पण मोबाईलची बॅटरी देखील ड्रेन आउट होत होती म्हणून थोडासा मोबाईल बाजूलाच ठेवला. पण इथे माझ्या लहान मुलाचा काही प्रश्न संपेना. तो प्रश्नावर प्रश्न मला विचारत होता आणि मला त्याच्या प्रश्नाच्या म्हणजे शंकेचं समाधान करणं गरजेचं होतं. म्हणजे ब्लॅकआउट म्हणजे काय, मॉक ड्रिल म्हणजे काय मम्मी, तर हे सगळं तो विचारत होता. आणि त्याला ना सकाळी उठल्याबरोबर म्हणजे तो
जेव्हा फ्रेश वगैरे झाला, अंघोळ झाल्यानंतर, नाश्ता झाल्यानंतर त्याला मॉक ड्रिल काय याचे मी 1-2 व्हिडिओ असे दाखवले. कारण की काल ना WhatsAppवरती बऱ्याच जणांनी अलर्टमध्ये अलर्ट व्हावं आपण सगळे सिव्हिलियन म्हणून मॉक ड्रिलचे व्हिडिओ पाठवले होते. म्हणजे मॉक ड्रिल म्हणजे काय, तर ज्यावेळेस देशामध्ये युद्ध परिस्थिती असते त्यावेळेस सिव्हिलियन लोकांनी म्हणजे आपण नागरिकांनी काय दक्षता घ्यावी, कसं वागावं, कसं राहावं याबद्दल काही माहिती दिलेली असते. तर तीच माहिती मी कपड्यांच्या घड्या घालत घालत माझ्या लहान्याला देत होते आणि तो देखील असा लक्ष देऊन ऐकत होता आणि मी त्याला हे देखील म्हणाले बरं का, की तू जे मोबाईलवरती गेम खेळतो, अरे अरे देखो इसको मारो, वहां से आ गए, यहाँ पे छुपा है, झाड़ी में गया वो. तर ते आता प्रत्यक्ष करायची वेळ आलेली आहे. जे तुम्ही लॅपटॉपवरती आणि मोबाईलवरती खेळता ना, तर आता तोच खेळ प्रत्यक्ष आपले भारतीय जवान तिथे पाकिस्तानमध्ये जाऊन घुसून हा खेळ खेळतायत प्रत्यक्षपणे. तर आता आपल्यावर वेळ जर आली तर आपल्याला देखील अशा परिस्थितीला सामोरं जावं लागेल. तर हे मी त्याला सांगत होते आणि तो खूप लक्ष देऊन ऐकत होता. तर इथे ना मी माझं आता दळण करते. 2 दिवस झालं दळण करेल म्हणून मी लक्ष तर होतं माझ्या, पण मी विसरत होते. म्हटलं की चला आज दळण करून घेऊया. लाईट आली, पण भरपूर उशीर झाला होता, त्यामुळे मी काही व्हिडिओ अपलोड केला नाही. तर म्हटलं आधी हे सगळं माझं काम उरकून घेते. तर असं असतं ना, लग्नाच्या आधी आपण बरीचशी कामं कंटाळवाणी वाटतात आणि आपण म्हणजे माहेरी जेव्हा असतो तेव्हा मेरी मर्जी असं म्हणून आपण घरामध्ये वावरत असतो आणि आपल्या आईला उत्तर देत असतो. बऱ्याचशा कामाची टाळटाळ करत असतो. त्यातीलच हे काम आहे माझं, की दळण मला करायला अजिबात आवडायचं नाही. भाजी वगैरे निवडायला, साफ करायला आवडायच्या नाहीत. पण मग आता इथे मेरी मर्जी म्हणून चालत नाही, नाही का? तर मला असं वाटतं लग्न झाल्यानंतर आपल्याला एक छान असं लग्नानंतर जे गिफ्ट मिळाले ते आहे म्हणजे स्वयंपाकघर. म्हणजे आपण कितीही म्हटलं ना पटकन काम उरकावं आणि याच्यातून बाहेर पडावं तरी नाही, परत ते स्वयंपाकघर आपल्याला बोलवून तिथे उभं राहायला भाग पाडतं. आता आपल्याला स्वतःला जगवायचंय, आपलं शरीर जगवायचंय म्हणून 3 टाईम जेवणं आणि खाणं गरजेचं आहे आणि त्यासाठी 3 टाईम स्वयंपाक करणं किचनमध्ये येऊन गरजेचं आहे. तर हेच एक सगळ्यात मोठं गिफ्ट आपल्या गृहिणींना लग्नानंतर मिळालेलं आहे असं मला वाटतंय. तर खूप सारे अनुभव या स्वयंपाकघरामध्ये येतात. खूप सारे कार्यक्रम या घरामध्ये किचनमध्ये होत असतात. सगळ्यांचे आवडी-निवडीचे बेत इथे आखले जातात आणि सगळ्यांना खुश करण्याचं काम हे जे असतं ते पोटातून जात असतं. म्हणजेच त्यांच्या आवडीचा पदार्थ जर बनवून दिला, की समोरचा जो व्यक्ती आहे तो खुश होऊन जातो. आता बरेच दिवस झाले इथे ना मी इडली किंवा मग डोसे वगैरे काही बनवले नव्हते. त्याचं बॅटर देखील मी बनवलं नव्हतं. तर त्याचं कारण होतं माझा मिक्सर. पण आता तो मिक्सर देखील ठीक केलेला आहे मी आणि म्हटलं की चला इडली डोश्याचं बॅटर आता मी बनवूनच ठेवते. तर इथे ना मी रेशनचे तांदूळ त्याबरोबरच उडीद डाळ आणि मेथी हे सगळं ही तीनही जिन्नस एकाच बाउलमध्ये घातलं आणि 3:1 असं प्रमाण मी ठेवलेलं आहे डाळीचं आणि तांदळाचं. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि इथे साईडला ठेवून दिलंय. तर छान असं 4 ते 5 तास भिजलं की मस्तपैकी आता हे भिजून तयार होईल. तोपर्यंत मला तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं आहे. तर काल रात्री माझे मिस्टर माझ्या भाचीच्या लग्नाचा हॉल फिक्स करायला गेले होते आणि तिकडनं येता येता त्यांना भरपूर सारा उशीर झाला. तर त्यांनी आमच्यासाठी एक पार्सल आणलं होतं खाण्यासाठी. तर ते आता तुम्हाला दाखवते. तर आता हे बघा, हे मी आता साईडला काढून घेते झाकणामध्ये. तर भरपूर असं झाकणामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि आता हे दुसरं तिसरं काहीही नसून तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते. तर हे बघा इतकं निघालेलं आहे आणि आता ही बघा ही कुठलीही मिठाई वगैरे नाहीये किंवा बेसन पिठाची मिठाई देखील नाहीये. हे आहे ढाब्यावर त्यांनी आणलेलं आमच्यासाठी पार्सल आणि हे इतकं तेल गोठलं होतं. रात्री मी हा डब्बा फ्रीजमध्ये ठेवला होता आणि सकाळी हे तेल गोठलेलं इतकं मी साईडला काढलंय. तर वाटीमध्ये जर आपण ह्याला काढलं ना तर वाटी भरून इतकं हे तेल निघेल. तर म्हणूनच आपल्याला हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेलं आहे. हे तेल सगळं मी काढून टाकलं आणि हे जे चिकन होतं ते एका टोपामध्ये काढलं आणि इथे गरम करायला ठेवते. तर हे मी माझ्या मिस्टरांशी बोलत होते, बापरे इतकं सगळं तेल आपल्या शरीरामध्ये बाहेर जेवल्यानंतर जातं आणि म्हणूनच हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. आता यांना कळालं की मी जास्तच म्हणजे बोलतीये, तर त्यांनी पटकन गॅस पेटवला आणि चिकनचा टोप गॅसवर ठेवला आणि मला म्हणाले भूक लागली पटापट भाकरी वगैरे कर. तर म्हटलं हो करते म्हणून. जास्त काही भाकरी करायच्या नव्हत्या, 2 ते 3च करायच्या होत्या. तर म्हटलं गरमागरम भाकरी आणि गरमागरम चिकन. तर हा आहे आजचा जेवणाचा बेत.
तर इथे मला आवर्जून असं सांगायचं आहे, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, 1% जरी आवडत असतील तरी माझ्या व्हिडिओला लाईक करत चला. आणि हो, जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहण्यासाठी पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आले असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, कारण की तसं केल्यामुळे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल. आणि हे जे सबस्क्रिप्शन आहे हे फ्री आहे, याच्यावर कोणतेही चार्जेस वगैरे नाहीत. तर इथे भाकरी देखील मी गरमागरम पटापट करून घेते, कारण की भूक देखील मला लागलेली आहे. कारण की आता इथे वाजत आलेले आहे, 1 वाजून गेलंय, 1:30 वाजत आलेला आहे. म्हटलं की पटकन भाकरी करते आणि जेवायला बसवते सगळ्यांना. तर भाकरी झाल्यानंतर सगळ्यांना एकत्र जेवायला बसवणार आहे, म्हणजे सगळंच असं ना भांड्याचा पसारा एकत्रच निघून जाईल. तर ना मी मगाशी फणस वगैरे फणसाचे गरे जे होते ते खाल्ले आणि त्याच्या बिया तशाच ठेवल्या. तर भाजून फणसाच्या बिया छान लागतात, तर म्हणून मी ना भाकरीच्या तव्यावरती त्या भाजायला ठेवल्या. तोपर्यंत घरामध्ये दूध देखील जास्त शिल्लक होतं. 1 लिटर या टोपामध्ये दूध होतं, त्यामध्ये पुन्हा अर्धा लिटर घातलं दूध आणि म्हटलं आता हे दूध असं काही संपणार नाही, याचं पनीरच बनवून घेते. तर इथे गरम करायला ठेवलंय आणि त्यामध्ये ना आता गरम झाल्यानंतर उकळल्यानंतर त्यामध्ये मी विनेगरचं पाणी घालणार आहे, म्हणजे मस्तपैकी पनीर तयार होऊन जाईल. तर बरेच जण ह्या बिया भाजून खातात किंवा काही काही जण मिठाच्या पाण्यामध्ये उकडून देखील या बिया खातात, तर खूप छान लागतात. तर तुम्ही खातात का या बिया? तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवून सांगा. तर इथे ना आता माझं सगळं आवरलेलं आहे, तोपर्यंत इथे पाणी घेतले वाटीमध्ये आणि त्यामध्ये थोडंसं विनेगर घालते. डायरेक्ट विनेगर नाही घालायचं दुधामध्ये, पाण्यामध्ये मिक्स करूनच घालायचं आणि चमच्याभर विनेगर खूप झालं. विनेगर नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस देखील चालतो. आता हे जे पाणी मिक्स केलेलं आहे ना, तर हे पाणी मी या दुधामध्ये घालून घेणार आहे. तोपर्यंत म्हटलं की हा किचनचा सगळा ओटा आवरून घेते. भांडी वगैरे सिंकमध्ये जी पडली होती ती लगेचच मी घासून घेते, म्हणजे सगळा किचनचा ओटा जरा फ्रेश असा वाटेल. तर इथे भांडे घासून घ्यायला आता थोडासा वेळच जाणार आहे, कारण की आता जेवणाची भांडी देखील पडणार आहेत. माझं जेवण बाकी आहे, पण बाकीच्या तिघांना देखील मी जेवायला दिलंय, तर त्यांचं जेवण झाल्यानंतर देखील बाकीची भांडी येतील. हातासरशी हे सगळा पसारा मी साईडला करून घेते, कारण की मला देखील असं झालंय कधी मी एकदाची बाहेर पडतीये किचनमधून. तर आता इथे भांडी वगैरे घासते आणि आता एक छोटासा अनुभव मला असं लक्षात आला, म्हणून मला तुम्हाला सांगावासा वाटतोय. बरं, बाहेर खिडकीतून हे जे दिसतंय तुम्हाला इतका उजेड, तर ते ऊन वगैरे नाहीये, बाहेर पाऊस पडतोय बरं का. उजेड आहे पण पाऊस देखील पडतोय तितकाच आणि वारा देखील मध्ये मध्ये सुटलेला आहे. छान असं गार वातावरण झालंय. नाहीतर 2 ते 3 दिवसापूर्वी ना इतकं गरम होत होतं, तर आता बऱ्यापैकी गार झालेलं आहे सगळं वातावरण. खूप बरं वाटतंय. आणि याच्यावरूनच कळतंय की झाडं लावणं किती गरजेचं आहे. खरं तर झाडं हे एअर कंडिशनिंगचं काम करतात, म्हणजे जेवढी पण गरमी आहे ना त्याला पूर्णपणे शोषून घेण्याचं आणि थंडावा देण्याचं काम करतात. आणि म्हणून आपल्या अवतीभोवती झाडं असणं गरजेचं आहे, किंवा मग आपण झाडं देखील तितक्याच प्रमाणात लावली पाहिजेत. प्रदूषण देखील तितकंच वाढतंय वाढत्या लोकसंख्येनुसार. तर इथे मी भांडे घासून घेतली आणि आता भांडी लगेचच मी आता धुवून ठेवते. तर इथे मला तुम्हाला एक कोणती गोष्ट सांगायची ती आठवली मला. तर माझ्या मम्मीने ही गोष्ट सांगितलेली 1971 मध्ये जे युद्ध झालं होतं भारत पाकिस्तानचं. आणि त्यावेळेस माझे आजी आजोबा आणि माझी मम्मी आणि त्यांच्यासोबत जी भावंड वगैरे होते, तर ते ना साधारणपणे आर्मीच्या एरियामध्ये जवळपासच्या एरियामध्ये ते राहत होते. तर त्यावेळेस ना हे युद्ध चालू असल्यामुळे ना रात्रीचं पूर्णपणे ब्लॅकआउट केलं जायचं. ब्लॅकआउट म्हणजे पूर्णपणे लाईट घालवतात आणि जे सिव्हिलियन असतात, नागरिक असतात, तर त्यांना ना अशी जमिनीमध्ये भुयारं केली जातात आणि त्यामध्ये त्याच्या आतमध्ये सगळ्या माणसांना सेफ असं ठेवण्यासाठी तिथे ठेवलं जातं रात्रभर. तर दिवसा काय अटॅक वगैरे होत नाही शत्रूचा, रात्रीच केला तर तो अटॅक केला जातो. आणि त्याच वेळेस ना माझ्या मम्मीची आत्या जी होती ती इंदोरवरून आली होती माझ्या आजी आजोबांकडे. आणि ती ना गावी राहायची आणि म्हणतात ना गावी खूप साधी भोळी अडाणी अशी लोक असतात, त्यांना काही माहिती नसतं. आणि मग ती अशी म्हणायची ममईला जायचंय, ममई बघायची, ममई म्हणजे मुंबई बघायची. आणि म्हणून तिच्या भावाने म्हणजेच माझ्या आजोबांनी तिला आणलं होतं. तर बऱ्याच दिवस ती 2 ते 3 महिने राहिली आणि अचानकपणे ही अशी युद्ध परिस्थिती तयार झाली. आणि ही युद्ध परिस्थिती तयार झाल्यानंतर जे रात्रीचं ब्लॅकआउट केलं जातं ना, तर सायरन वाजायचे, भोंगे वाजायचे. आणि हे भोंगे वाजायला लागले की रात्री लाईट पूर्णपणे बंद केल्या जायच्या आणि लोकांना ना आतमध्ये भुयारामध्ये ढकललं जायचं. तर ते ढकलत
असताना आमची म्हणजे माझी जी आत्या आजी असायची, माझी मम्मी सांगते, अक्षरशः इतकी घाबरायची ना ती, तर अक्षरशः ती ना ठो 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 करून बोंबलायला लागायची ती आणि म्हणायची, मला नको ही मम्मी म्हणून, मला इंदूरला नेऊन सोडा, हे काय चाललंय म्हणून. तिला असं वाटायचं की खरंच आता वरतून गोळीबार होईल किंवा बॉम्ब वगैरे पडतील आणि आत्ताच्या आत्ता आपला जीव जाऊ. तर असा हा भयंकर अनुभव होता जो माझ्या मम्मीने मला सांगितला होता लहान असतानाच. तर तो ऐकल्यानंतर मला त्याची आठवण झाली आणि आत्ता जे ना मॉक ड्रिल जे चालू आहे, तर ते मॉक ड्रिलचे व्हिडिओ मी पाहत असताना मला हे मम्मीने सांगितलं आठवलं, तर मी तुमच्याशी शेअर केलं. तर असं इथे मी भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्याशी बोलता बोलता शेअर केलेल्या आहेत आणि आता ना जवळपास 3 ते 4 दिवस झाले, 4 ते 5 दिवस झालं असेल किचनचा ओटा काही मी धुतलेला नाही. फक्त मी स्प्रे करून पुसून घेते. तर म्हटलं आज ह्या किचनच्या ओट्याला पूर्णपणे ना लिक्विड सोपने घासून पुसूनच पूर्णपणे क्लीन करते. तर त्याच्यावरती थोडंसं लिक्विड सोप टाकलं, पाणी टाकलं आणि हा किचनचा ओटा पूर्णपणे गॅस वगैरे सगळं क्लीन करते. तर हे गॅसचे जे बर्नरचं जे बाजूचं स्टीलचं स्टँड आहे ना, तर भरपूर असं काळं वगैरे झालं होतं आणि काळपट वगैरे झाल्यामुळे ते म्हटलं क्लीन करूया. तर तारेच्या कात्याने घासून घेतलं सगळं. गॅसचा ओटा, गॅसचा कट्टा आणि ही भिंत सगळी स्वच्छ करून घासून घेते. तर आठवड्यातून 1 ते 2 वेळा असं किचनचा ओटा स्वच्छ करून घ्यायचा, म्हणजे मस्तपैकी स्वच्छ असं आपलं किचन दिसतं. तर हे ना मध्ये-मध्ये काही ना काही बाहेर बोलवतात किंवा मग कोणतरी बाहेरून येतं, बेल वाजते, तर त्यासाठी मला जावं लागते काम सोडून. तर इथे किचनचा ओटा वगैरे आता स्वच्छ घासून झालाय, धुवून देखील घेते. तर तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं काही कामाचेच व्हिडिओ टाकते, त्याच्यामध्ये एकही थोडंसं रिलॅक्सेशनचा किंवा स्वतःसाठी वेळ घालवते असा काही व्हिडिओ टाकत नाही. म्हणजे ही काही रिलॅक्स वगैरे करते की नाही, तर नाही, मी रिलॅक्स वगैरे भरपूर करते. माझं स्वतःसाठी मी जेव्हा वेळ घालवते ना, तर तो फक्त माझ्यासाठीच असतो. जसं की काल परवाच्या दिवशी मी रात्री पिक्चर बघत होते, तर 12-12:30 वाजून गेले तरी पिक्चर बघत होते, कारण की सुट्ट्या आहेत आणि मी देखील निवांत आहे, क्लासेस वगैरे काही नाहीयेत. तर कुठेतरी बाहेर मैत्रिणीबरोबर गेल्यानंतर देखील मस्तपैकी वॉकिंगला जाते, नाटक बघायला जाते किंवा मग मस्तपैकी पाणीपुरी, शेवपुरी, आईस्क्रीम वगैरे खाणं असं सगळं माझं चालू असतं. पण इतकंच की ते मी व्हिडिओमध्ये वगैरे घेत नाही, फक्त जे महत्त्वाचं असतं ते घेते. पण इथून पुढे लक्षात ठेवेल, कारण की हे नुसतं कामाचं जरी दाखवलं तरी ते देखील बोरिंग वाटत असेल तुम्हाला, तर सगळंच रुटीन मी माझं दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि हा जो व्हिडिओ आहे तो काल मला टाकायचा होता, पण काल लाईट गेल्यामुळे मला तो काही टाकता आला नाही आणि म्हणजे उद्या म्हणजे अ, माझ्या मुलाची असणार आहे एक्झाम, तर त्या दिवशी हा व्हिडिओ येईल तुम्हाला पाहायला. तर सकाळची एक थोडीशी एक फनी गोष्ट मी तुमच्याशी सांगते, कारण की हे जे मी सकाळी ऑपरेशन सिंदूर बरेचसे व्हिडिओ पाहिले, न्यूज चॅनल वगैरे मी पाहिलं आणि त्यावेळेस नंतर माझ्या गांभीर्य लक्षात आलं, की अरे बापरे! म्हणजे भारत-पाकिस्तानचं युद्ध छेडलं गेलंय म्हणून. आणि मग नंतर मी बघितलं, बापरे! मी इतकी सीरियस मोडमध्ये आहे, पण माझे मिस्टर सीरियस मोडमध्ये आहेत की नाही? कारण की ते नेहमीप्रमाणे सकाळी त्यांचं आवरलं आणि ग्राउंडवरती क्रिकेट खेळायला गेले आणि माझा जो मोठा मुलगा होता, तो रात्रभर अभ्यास करून मस्तपैकी 10:30-11 वाजले तरी झोपला होता. म्हटलं ह्यांना काही सिरियसनेस आहे की नाही? तिथे भारत-पाकिस्तानचं युद्ध चालू झालंय. यांना फोन केला, म्हटलं, "अहो, भारत-पाकिस्तानचं युद्ध सुरू झालंय, तुम्ही कुठे आहात?" आणि मुलाला देखील उठवलं. माझे मिस्टर मला म्हणतायत, "अरे, काय नाही होत, आपल्या पुण्याला रडार आहे आणि इथपर्यंत तर काही येणार नाही. निवांत रान, मला पण शांतपणे खेळू दे." तर अशी होती सकाळची गंमत. तर इथे ना आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5 वाजलेले. इथे आईस्क्रीम खात मस्तपैकी मी ना पाऊस एन्जॉय करतीये. तर हा होता आजचा माझा व्लॉग आणि कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. तोपर्यंत बाय बाय.